ह्याला मसाले ताक म्हणा किंवा मट्टा म्हणा. आता अलीकडे लग्नाचा सीझन चालू झाला की हा मट्टा आणि जिलेबीचा प्रकार ना भरपूर अशा पद्धतीनं जेवणामध्ये येतोच. आणि हाच मट्टा आपण घरामध्ये तयार करणार आहोत. उन्हाळ्यामध्ये अतिशय उत्तम पेय म्हणलं की मट्टा हा खूप छान बरं का. तर आपण तयार करणार आहोत मट्टा. तर त्यासाठी काय करायचं, दही घ्यायचं. बाजारातून विकत आणा किंवा घरात लावलेलं ना दही छान उत्तमच. त्यामध्ये घालायची मिरी पूड थोडीशी, जितकी पाहिजे तेवढी तुम्हाला आवडत असेल तर जास्त घातली तरी चालते. चाट मसाला घालायचा, ह्यामध्ये वेगळाच फ्लेवर देतो. आपण घालणार आहोत काळे मीठ. तर सेंधव मीठ सुद्धा घातलं तरी चालतं किंवा साधं सुद्धा मीठ मी इथं वापरलं आहे. ह्यामुळे छान असं फ्लेवर ह्या मट्ट्याला येतं. कोथिंबीर घालायची भरपूर. इथून मी मिरची ॲड केली नाही, कारण की माझा मुलगा हे मट्टा पेणार होता, त्यामुळे मी मिरची घातली नाही, स्किप केले. तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मिरची घातली तरी चालते. पाणी थंड वापरायचं. पाणी घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि हे सगळं आता छान असं रवीच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचं. तर तयार झाला आहे आपला मट्टा. साखर घालायला विसरायची नाही, साखर घातली आहे मी. त्यामुळं असं आंबट गोड आणि काळं मीठ, मिरी पूड घातला आहे, चाट मसाला घातला आहे, त्यामुळे ह्या ताकाला नाही वेगळीच चव येते. तर तयार झाला आहे आपला हा मट्टा किंवा मसाले ताक म्हणलं तरी सुद्धा चालतं. ह्यामध्ये काही वेळेला आलं, लसूण आणि मिरचीची आणि पुदिन्याची पेस्टसुद्धा घालतात. तर मी हे स्किप केलं आहे. असा साधा सिंपल हा मट्टा केला आहे. त्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे आणि थंड पिऊन टाकायचं. धन्यवाद.